ही स्वामी समर्थ मैत्रिणींनो, ह्यावेळेस सगळी कृती मी केली. कारण एरवी मम्मी सांजा आणि ओलं पीठ पाठवून द्यायची पप्पांसोबत आणि मग बाकी मी लाटून भरून घ्यायची. पण आता पप्पा नाही, त्याच्यामुळे केलं आहे तिने, पण ते केव्हा येईल माहिती नाही. म्हणून यावेळेस मी खूप मिस केलं पप्पांना. बघा ना, काही नाही, मी फक्त अर्ध्या कपाच्या केल्या कारण नैवेद्यासाठी पाहिजे होतं. तर अर्धा कप रवा, जाड रवा घेतला, जो सुजी असतो ना, तो छान असा एकसारखा मिडियम टू लो हीटला एकसारखा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा. रवा छान भाजणं खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय तो फुलत नाही आणि मग सांजोरीचं सारण जे आहे ते व्यवस्थित येत नाही. मला येतं सगळं, पण नेहमी मम्मी करून पाठवून द्यायची, त्याच्यामुळे मग कधी करण्याचा योगच आला नाही. द्यायला पप्पा असायचे. खूप मिस केलं मी ह्यावेळेस त्यांना. तर अर्ध्या कपाला अर्धा कपला थोडंसं किंचित कमी गूळ घेतला आणि त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलं बरोबर. आणि आधी गूळ विरघळून घ्यायचा छान असा मध्यम आचेवर, आणि त्याच्यानंतर थोडंसं असं चिकट होईल किंवा तार यायच्या आधीची स्टेप जी असते त्या स्टेजला हा पाक झाला असं समजायचं. बघा आता हा थोडासा विरघळून असा चिकट झाला आहे, त्याला छान अशा मुंग्या यायला लागलेल्या आहेत. हलवत राहायचा कंटिन्युअस आणि गॅस अगदी कमी ठेवायचा, कारण आपण कमी क्वांटिटीमध्ये करतो आहे ना, त्याच्यामुळे. थोडं जास्त असलं तर मग टेन्शनचा काही भाग नसतो. त्यासारखं एकसारखं छान असं हलवायचा, म्हणजे एकसारखा तो शिजतो. आता चिकट झाला आहे, तर ह्या स्टेजला थोडंसं अर्धा चमचा त्याच्यामध्ये तूप घालायचं, जेणेकरून रवा जेव्हा मुरतो तेव्हा तो छान असा मोहन घेऊन आणि मऊ मुरतो आणि खूप छान असा सांजा येतो. तूप घाला, तेल घाला, पण तुपाची चव छान लागते. आता ह्या स्टेजला बघा छान असे बुडबुडे यायला लागले, ते झाला आहे. बंद करून द्यायचं आणि बंद करून गॅस, त्याच्यामध्ये तो भाजलेला रवा घालून एकसारखा मिक्स करायचा आणि 5 ते 7 मिनटं त्याच्यावर झाकण घालून द्यायचं, जेणेकरून त्या गरम वाफेमध्ये छान असा तो रवा फुलतो. असं हे जे सारण आहे ना, पहिल्या स्टेजला 2-3 वेळा एक अर्ध्या तासाने एकसारखं हलवत राहायचं. झाकण काढायचं, पुन्हा हलवायचं, पुन्हा झाकून द्यायचं, जेणेकरून तो वाफ जी असते गरम त्याच्यामध्ये तो एकसारखा फुलायला मदत होते आणि मग खाताना ती सांजोरी जी आहे ती कचकच लागत नाही. बघा आता हे मी तिसऱ्यांदा हलवते. बऱ्यापैकी कोरडं झालं आहे. याच्यापेक्षा जर जास्त कोरडं झालं तर काही नाही, थोडंसं 1-2 चमचे पाणी गरम करायचं, खळखळ उकळतं, लावून द्यायचं, बरोबर एकसारखा मऊ होऊन जातो. काही टेन्शनचं काम नाही. झाकून दिला आणि नंतर मग भांड्यामध्ये काढून ठेवला. रात्रभर झाकून ठेवला त्याला. नंतर थोडंसं सुकं खोबरं घेतलं, छान असं गुलाबी रंगावर भाजून दिलं. तो मोहलेला रवा जो आहे तो ताटामध्ये काढून घेतला. सुकं खोबरं, वेलची, जायफळची पूड आणि 1-2 चमचे साजूक तूप कडकडीत गरम करायचं आणि त्याच्यात टाकायचं. परत त्याच्याने सांजा मऊ होतो, मोकळा होतो आणि चवीला पण खूप छान लागतो. खोबरं, वेलची, जायफळची पूड हे सगळं आता फायनल सारण झालं हे भरण्यासाठी. बघा तूप टाकल्यामुळे छान असं मोकळं मोकळं होतं आणि जेव्हा आपण तळतो ती सांजरी तेव्हा ते तूप आणि रवा त्याचं मिश्रण हे येऊन खूप सुरेख लागतं. आता पीठ भिजायचं. 1/3 कप मी रवा घेतला आणि 1 कप जी ओली पिठी केली होती त्याचं पीठ घेतलं. मीठ घातलं थोडंसं. 1-2 चमचे तूप मी कडकडीत गरम करायला ठेवलं आहे, तर ते कडकडीत गरम केलेलं तूप याच्यामध्ये टाकायचं 4 चमचे. आणि मग ही बघा, ही मी ओल्या गव्हाची पिठी तयार केलेली आहे. एकदम छान मऊसूत होते. या पद्धतीने मोहन झालं पाहिजे, त्याचं मुटकुळं वळलं पाहिजे. आता भिजवून घ्यायचं, किंचित मऊ भिजायचं, जेणेकरून नंतर रवा फुलतो आणि मग ते कणिक घट्ट होते. छान असं भिजवून आणि 10 ते 15 मिनटं गच्च झाकण ठेवून द्यायचं. नंतर अशा मळून 4 लाट्या करून घ्यायच्या. तूप आणि कणिक याचा साठा तयार करून घ्यायचा आणि हे सारण आता आपण याच्या लाट्या करून घेऊ. एकसारखे गोळे करून 4 पोळ्या लाटून घ्यायच्या. त्याच्यावर 2 पोळ्यांवर मग थोडं थोडं सारण जे आपण साठा केला आहे कणिक आणि तुपाचा तो लावायचा या पद्धतीने बघा, आणि त्याच्या लाट्या करायच्या, जेणेकरून ती जी सांजोरी आहे तिचे पूड पण सुटतात आणि छान अशी खस्ता येते. त्याच्यात मोहन पण घातले आणि ह्या प्रोसिजरने अगदी शेवटपर्यंत सांजोरी कुरकुरीत राहते आणि छान अशी पापुद्रे पण सुटतात तिला. छान असं घट्ट रोल करायचं आणि कट करून घ्यायच्या लाट्या. अतिशय सोपं आहे, म्हणजे त्याला काही असं खूप काही टेक्निक लागत नाही. या पद्धतीने सगळ्या लाट्या करून घ्यायच्या आणि मग एकसारख्या झाकून ठेवायच्या त्या, जेणेकरून कोरड्या होणार नाही. ओल्या पिठीचं एक हे असतं की ती पिठी कोरडी पडत नाही, मैद्यासारखं सारखं त्याला पाणी लावावं लागत नाही. आता पहिल्यांदा आपण गणपती भरू, कारण हा शुभ असतो प्रत्येक गोष्टीसाठी. अतिशय साध्या पद्धतीने एका गोल याच्यावर चौकोनी छान असा पुडा भरायचा आणि त्याला त्याच कणकेचं सूत तयार करायचं आणि गुंडळायचं, त्याची सोंड पुढे काढून. हा झाला गणपती बाप्पा.
या पद्धतीने मी सगळ्या करंज्या एकसारख्या भरून घेतल्या. बघा ओल्या कणकेची पिठी आहे, तर कलर किती छान आलेला आहे पात्याला. हे माझ्याकडे 2 साचे आहेत, एक गोल आणि एक अर्धा पुडा. मी छोटे का घेतले, कारण नैवेद्यासाठी मला लागतात म्हणून मी छोटे घेतले. तुम्हाला मोठ्या करायच्या असतील तर तुम्ही मोठ्या करा. या पद्धतीने छान असं दाबून दाबून हे करून सगळं भरून घ्यायचं आणि करून घ्यायचं. करंजी भरणं तर सगळ्यांनाच जमतं. बघा किती छान आणि फटक्यात होतं आणि मेन म्हणजे एकसारखं दिसतं. तसाच तो गोलपुडा पण भरून घ्यायचा. हा भरायला कठीण असतो, पण नैवेद्यासाठी गोल लागते म्हणून मग मी खास छोटा साचा त्याच्यासाठी घेतलेला आहे. एरवी मी अर्धेच भरते किंवा जर मोठ्या करायच्या असल्या तर त्या हाताने भरते, पण हे खास नैवेद्यासाठी घेतलेले आहेत मी. किती छान क्यूटशी सांजोरी भरली गेली बघा. या पद्धतीने सगळे भरून घेतले आणि नंतर मग कापडाखाली झाकून ठेवायचं, जेणेकरून कोरडे पडणार नाही. तसंही ओल्या गव्हाच्या पिठीचं कसं पातं कोरडं पडतच नाही, पण ती पद्धत आहे की ते झाकून ठेवायचं. शेंगदाण्याचं शक्यतो तेल घ्यायचं, त्याची चव छान लागते. तेल छान कडकडीत तापलं की मोठ्या गॅसवर ठेवून गॅस कमी करून द्यायचा, म्हणजे ताव पण राहतो आणि तेल पण छान राहतं. एका बाजूने शेकलं की दुसऱ्या बाजूने छान असं उलटं करून घ्यायचं आणि कमी गॅसवर बुडबुडे जिरेस्तोपर्यंत एकसारखं तळायचं. म्हणजे तुम्ही कितीही दिवस सांजोरी ठेवली तरीसुद्धा ती मऊ पडत नाही. बघा छान असा गुलाबी रंग येईस्तोपर्यंत मोदक आणि गणपती बाप्पा तळून घेतले. तसेच सगळ्या सांजोऱ्या तळून घेतल्या. आधी एक बाजू, मग दुसरी बाजू आणि मग बुडबुडे जिरेस्तोपर्यंत पूर्ण सांजोरी तळून घ्यायची. हे पाहिजे या पद्धतीने छान अशा गुलाबी रंगावर. अतिशय खरपूस झाल्या होत्या, चवीला पण खूप छान झाल्या होत्या. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशा करतात मला कमेंट करून सांगा. थँक्यू.